पूर्वेतली राज्य ही आपल्यापेक्षा, महाराष्ट्रापेक्षा आपल्या भाषा, साहित्य, संस्कृतीच्या रक्षणामध्ये फार प्रगत आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांचा भाषा, साहित्य, संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उच्चवर्गीय, उच्चवर्णीय, उच्चवंशीय नाही. भाषा, साहित्य, संस्कृती महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी, विशेषतः बहुजन सामंतवादी राज्यकर्त्यांनी, हे तर माझं वाक्य पाठ झालं लोकांना, भाषा, साहित्य, संस्कृतीचं घोर नुकसान केलं. आपली सुटका करून घेतली त्याच्यावर खर्च करण्यापासून, हे सांगून की भाषा, साहित्य, संस्कृती ही फक्त ब्राह्मणांची असते. आमचा लक्ष्मण माने म्हणाला 3.5% असते. अरे 3.5% म्हणजे फक्त ब्राह्मणांची असते? मूळभर उच्चवर्णीयांची असते, उच्च जातींची असते. प्रत्येक जातीतल्या 3.5% असते. हे आधी लक्षात घ्या, हे गैरसमज दूर करा. मुळामध्ये भाषा, संस्कृती ही मुळातच बहुजनांची असते, कारण त्याची निर्मितीच ते करतात. भाषा म्हणजे रिटर्न वर्ड नाहीये. भाषा ही मुळात वाक आहे, भाषा ही मुळात वाणी आहे. हे भाषा आहे. आपण लेखन आणि मुद्रण कलेच्या गेल्या 500 वर्षातल्या, आपण सगळी या गेल्या 500 वर्षाची निर्मिती आहोत. आपण हे गृहीत धरलेलं आहे की लिखित, मुद्रित शब्द म्हणजे भाषा आहे. ते मॅनिफेस्टेशन आहे बोलीचं लिखित स्वरूपात. आणि शुद्ध लेखन याच्या इतका अशुद्ध शब्दच नाही कोणता. शुद्ध भाषा याच्या इतका कुठलाही अशुद्ध आणि अवैज्ञानिक विचारच नाही कोणता. कोणतंही लेखन शुद्ध नसते, कोणतीही भाषा शुद्ध नसते, कोणतीही भाषा अशुद्ध नसते. पाणी म्हणजे अनुस्वार, पाणी म्हणजे अनुस्वार विरहित, आणि पाणी एका शब्दाच्या 3 रूपामध्ये आपण हे उच्चारणाऱ्याकडे कशा भावाने पाहतो. जो पाणी म्हणेल तो अत्यंत शुद्ध मराठी बोलतो, कारण तो अनुनासिक बोलतो. जो पाणी म्हणेल हा वऱ्हाडी असला पाहिजे विदर्भाचा, कारण हा ह्याच्यात अनुस्वार नाहीये. आणि जो पाणी म्हणेल, पाणी युजलेस. काय भाव असतात आपले पाणी म्हणणाऱ्याकडे बघण्याची, की जणू काय हा जगण्याच्या लायकीतच नाहीये. त्या पाणी म्हणणाऱ्याला बिचारायला असं वाटतं की खरोखरच मी, माझ्यासाठी मराठी ही मातृभाषा माझी असली तरी परभाषा आहे, फॉरेन लँग्वेज आहे. कारण तो पाणी म्हणत नाही आणि पाणी पण म्हणत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला की पाणी हा भाषेचं शुद्ध रूप नाहीये? भाषा विज्ञान आपण शिकवायची नाही अशी जी शपथ घेतलेली आहे आपल्या राज्यकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी. मी तर 8व्या वर्गापासून भाषा विज्ञान हा विषय शिकवा म्हणतोय. आमच्या राज्यभाषा सल्लागार समितीमध्ये सुद्धा मी हा प्रस्ताव मांडला. लोकांना भाषा विज्ञानच माहित नाही, लिंग्विस्टिक्सच माहिती नाही. भाषेचं काही विज्ञान आहे, भाषेचं काही शास्त्र आहे आणि ते शिकवायचं असतं. भाषा ही शिकण्याची गोष्ट आहे, हे आपण मान्यच करायला तयार नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्या घरातून आलेली आपली भाषा आपण ती आहे, 7/12च्या उतारावर लिहिलेली आहे आपल्या नावाने. बायको जशी कशी वापरली तरी चालते, हा जो पुरुषी अहंकार आहे, तशी भाषा तर आपली दासी आहे, कशी वापरली तरी चालते. मग तीच तुमचा जीव घेते. खूप मोठे भ्रम आपण जोपासतो आहोत. करणीय कार्यामध्ये सगळ्यात पहिलं करणीय कार्य जर काही असेल तर आम्ही 11वी 12वीला वसंताबाई डाके चेअरमन होते, मी त्या बोर्डात होतो. आम्ही पहिल्यांदा प्रयोग केला बालभारतीचं 11वीच्या पुस्तकामध्ये. आम्ही त्यातलं जे साहित्य केंद्रीय भाषा शिक्षण होतं ते बदलवून उपयोजित भाषेचे त्याच्यामध्ये गुण वाढवले. प्रचंड हल्लाकल्लोळ झाला, कारण सगळं भाषा शिक्षण हे साहित्य केंद्रीय असल्यामुळे, त्याच अभ्यास मंडळांच्या हाती असल्यामुळे 12वीचं जे पुस्तक होतं ते आम्हाला करायलाच मिळालं नाही. 11वीचंच पुस्तक फक्त आम्ही करू शकलो. का? साहित्य म्हणजे भाषा आणि भाषा म्हणजे साहित्य, हे आधी आपल्या डोक्यातून काढून टाका. इथे मुरलीधर चांदेकर बोलले, ते बोलले, त्या बोलल्या भाषेची भाषा
गेल्या 100 वर्षामध्ये भाषा विज्ञानाचा किती विकास झालेला आहे हे आपल्या साहित्याच्या प्राध्यापकाला त्यातलं अ आई सुद्धा माहिती, काही संबंध नाही त्याचा. एक कुठला तरी 4था पेपर असतो एमएला आणि तो कृपा कुलकर्णींच्या पुस्तकावरती ऐतिहासिक भाषा विज्ञान, हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स आणि वर्णनात्मक भाषाशास्त्र जे मेलेलं आहे भाषा विज्ञानामध्ये आता, आणि भाषा विज्ञान किती प्रगत होऊन गेलेलं आहे तरी तो आपल्याला कृपा कुलकर्णीला उराशी करून त्यालाच भाषा विज्ञान समजतो. मराठीचा प्राध्यापक, साहित्याचा प्राध्यापक, मराठीचा नाही. हा भाषा शिकलेलाच नाहीये, साहित्य शिकलाय. हा साहित्यातला तज्ञ असेल किंवा नसेल, भाषेतलं नक्कीच नाही. तज्ञ तर मुळीच नाही, शिकलेत नाही तर तज्ञ कुठे बसणार. करणीय कार्य पहिलं हे आहे, भारतीय भाषांच्या विकासाच्या संदर्भात की साहित्य केंद्रीय शिक्षण व्यवस्था पूर्णपणे आधी आपण बाजूला ठेवून तिला भाषी केंद्रित केले पाहिजे. किती पातळ्या आहेत या विकासाचं, भाषेचं, व्यक्तीचं, संधींचं आणि उन्नतीचं एक प्रचंड अंतर्गत नातं आहे. आणि ते नातं जे आहे ते व्यवस्था निश्चित करते, आर्थिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जागतिक. भाषिक धोरणं जी आहेत, केंद्राने कितीही धोरणं केली, कोणतीही केली आणि कशीही केली, तरी प्रत्यक्षामध्ये शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय असल्यामुळे त्याची अंमलबजावणी राज्यांना करायची आहे. त्रिभाषा सूत्र माझ्या लहानपणापासून या देशामध्ये आहे. दक्षिणेतल्या राज्यांनी ठरवून टाकलंय की आम्ही फक्त द्विभाषा सूत्र वापरू, त्रिभाषा सूत्र वापरणार नाही. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती गेल्या 20 वर्षात असा होऊ लागलाय की आमच्या मराठीच्या चळवळीतले कार्यकर्ते मला सांगतायत की तुमचं हिंदीवर का हो इतकं प्रेम आहे. हिंदी लोक आपलं किती नुकसान करतायत, मुंबई ताब्यात घेत आहेत, भेळवाले येतात आहेत, बिहारी येतात आहेत, युपीतले येतात आहे, भैये येतात आहे, छत्तीसगडी येतात आहे, मुंबई ताब्यात घेतात आहे, म्हणजे तुम्ही नालायक आहात, त्यांची सरकार नालायक आहेत. जे त्यांच्या लोकांना त्यांच्या भाषेतून तिथे रोजगाराच्या विकासाच्या संधी, नोकरी देऊन तिथे थांबवू शकत नाहीत, त्या संधी जर मुंबई भारताची आर्थिक राजधानी असेल आणि तिथे जर असतील तर ते तिथेच जाणार ना. जाणार कुठे ते? हा देश एक आहे हे आधी लक्षात ठेवा. या देशामध्ये भूमिपुत्र नावाची जी काही राजकारणाने अत्यंत वाईट संकल्पना रुजवलेली आहे ती आधी नाहीशी करून टाका. करणीय कार्यामध्ये सगळ्यात पहिले भाषिक ऐक्यातला सगळ्यात मोठा राष्ट्रीय ऐक्यातला अडथळा आहे. या देशामध्ये मला कुठेही मुक्त संचाराचं स्वातंत्र्य आहे, जिथे संधी असेल विकासाची तिथे मी जाईल. तुम्ही आपापली भाषिक राज्य आपण कशाला निर्माण केली? विकासासाठी निर्माण केली. कोणाचा विकास? त्या राज्यातल्या तळागाळापर्यंतच्या बहुजन समाजातल्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा विकास पोहोचलाय का त्याच्यापर्यंत? का आधी तर आपल्याला विकासाची अवधारणा जी आहे ती बदलावी लागेल. करणीय कार्यामध्ये काय आपली विकासाची अवधारणा? स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपली विकासाची अवधारणा ही स्वावलंबनाची होती, स्वराज्याची होती, सुराज्याची होती. कुठे आहे ते स्वावलंबन, कुठे आहे ती स्वदेशी, कुठे आहे ते सुराज्य? विकासाच्या अवधारणेमध्ये 1980-90 नंतर प्रचंड वेगाने केवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्फत जी काही उन्नती आणि विकास होईल त्याला विकास म्हणायचं आणि त्याला जो विरोध करेल त्याला राष्ट्रद्रोही म्हणायचं. दक्षिण आफ्रिकेमध्ये बर्मा शेलच्या पेट्रोलियम प्रोजेक्टला विरोध करणारा एक कवी पहिल्यांदा फाशी दिला गेला 35 वर्षांपूर्वी. ही सगळी पर्यावरणवादी जी मंडळी आहे, पर्यावरणाचं रक्षण करणारा विकास, संस्कृती आधारित विकास, संजीवी विकास, शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हे सगळे आपण शब्द काल परवापर्यंत वापरत होतो. 1980, 85, 90 पर्यंत कुठे गेले ते? का विसरलो आपण? कारण या सगळ्यांचं नातं संपूर्ण पर्यावरण जे आहे हे एक आहे. सांस्कृतिक पर्यावरण वेगळं, भाषिक पर्यावरण वेगळं, आर्थिक पर्यावरण वेगळं, राजकीय पर्यावरण वेगळं असं नाहीये. भाषा ही एक सेंद्रिय कल्पना आहे. आणि म्हणून
राम मनोहर लोहियांनी जी चतुसूत्री मांडली होती लोकशाहीची, लोकराज्याची, ती काय होती? लोकभाषा, लोक आहार, लोकभूषा आणि लोकभवन. आणि त्याच्यासाठी अंग्रेजी हटावची चळवळ होती. अंग्रेजी हटावचा अर्थ अंग्रेजी भाषा हटावा होता. इंग्रजी ही भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर केवळ इंग्रजी 75 वर्षानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, इंग्रजी ही विकासाची. अरे कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्हाला ज्ञानभाषा विकासाची भाषा म्हणजे काय याबद्दल तुम्ही काय भाषिक तज्ञ आहात? तुम्ही फक्त राजकारणी आहोत, काही विधानं करणं आम्ही ऐकून घेऊ का? काय आहे इंग्रजी ही ज्ञानभाषा? काय ती विकासाची भाषा? का सांगताय तुम्ही हे राज्यकर्ते म्हणून? तुमची जबाबदारी होती ना मराठीला विकासाची भाषा करण्याची, मराठीला संधीची भाषा करण्याची, रोजगाराची भाषा करण्याची. का नाही केली तुम्ही 63 वर्षामध्ये? 100 वर्षापासून आम्ही मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची, रोजगाराच्या संधीची, विकासाच्या संधीची, जीवनाच्या उन्नतीच्या संधीची भाषा करणारं विद्यापीठ दत्तोबा पोद्दारांपासून श्रीपाद भारती जोशींपर्यंत मागतोच आहोत. सरकारने आमच्या तोंडावर एक विद्यापीठ फेकून मारलं परवा, जे आम्ही मागितलंच नाही. कशाचं आहे ते? भाषा आणि साहित्याचं. पुन्हा साहित्य केली. अरे सगळ्या विद्यापीठांमध्ये साहित्याचे विभाग असताना तुम्ही हे पारंपरिक विद्यापीठ पुन्हा 4 लोकांना आपल्या नोकऱ्या लावण्याकरता निर्माण करता का? आम्ही कधी मागितलं ते? जे भाषा धोरण सरकारने परवा जाहीर केलं, आम्ही 10 वर्ष सरकारच्या मागे लागून 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 शेवटी एकदाच केलं त्यांनी, तेही 12 पानाचं. मूळ भाषा धोरण अजून संकेतस्थळावर टाकलेलं नाही. म्हणजे सरकारचे हेतू फार वेगळेच असतात, तो मुद्दा वेगळा आहे. परंतु भाषा धोरण कशाला पाहिजे असतं? भाषिक नियोजनासाठी पाहिजे असतं. भाषिक नियोजन कशासाठी असतं? भाषिक व्यवस्थापनासाठी असतं. भाषिक व्यवस्थापन कशासाठी असतं? एकूण समाजातल्या, राष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची फळं त्याच्या भाषेतून पोचवण्यासाठी आणि भाषिक राज्ये त्याच्याकरता निर्माण झालेली असतात. जर आपापली भाषिक राज्य आपापल्या भाषांच्या समृद्धीकरता, जतनाकरता, संवर्धनाकरता ही जी करणीय कार्य आपण जी आता करायला घेतलेली आहेत, ही त्यांनी न केल्यामुळे आपल्या भारतीय भाषांची सगळ्यांची अवस्था सारखी आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा वर्ष जाहीर करावं लागलं युनेस्कोला, आणि स्थानिक भाषा दशक जाहीर केलं होतं युनेस्कोने. केव्हा केलं? जागतिकीकरणाचा रेटा वाढल्यानंतर केलं. का केलं? कारण बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती जगाची संपूर्ण प्रचंड संपत्ती 150 लोकांच्या हाती जग चालवण्याची जेव्हा पूर्ण सत्ता आणि वर्चस्व एकत्रित होतं, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा पहिला बळी सगळ्या जगात या स्थानिक भाषा आणि संस्कृती आहेत. भाषा आणि माध्यम यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. आपल्या राज्यकर्ते तो समजून घ्यायला तयार नाही. इंग्रजी मराठी माध्यमामध्ये शिकलेल्यांना इंग्रजीमध्ये जर त्यांचं इंग्रजी कितीही चांगलं असो, ते कितीही प्रोफेशनल असो, पण संपूर्ण शिक्षण त्यांचं इंग्रजी माध्यमांमध्ये झालेलं असेल तरच त्यांना इंग्रजी शिकवण्याच्या मास्टर ट्रेनरसाठी नियुक्ती करण्यासाठी अर्ज भरण्याची पात्रता म्हणून महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं. आम्ही तुटून पडलो. आम्ही तुटून पडलो. आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला कोणा मूर्खाने सांगितलं हे की इंग्रजी शिकवण्यासाठी त्याचा इंग्रजी हा विषय वेगळा आहे आणि इंग्रजी माध्यमातून सगळे विषय शिकणं हा भाग वेगळा आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय 11वी 12वीला घ्या आणि भाषा सोडा असा एक पर्याय दिला होता. आपले विद्वान रामकृष्ण मोरे होते शिक्षण मंत्री. पुण्याच्या संमेलनात मीच तुटून पडलं होतं. माझ्यानंतर ते बोलणार होते पण ते माझा प्रतिवाद करू शकले नाही. आम्ही म्हटलं होतं की 1800 रुपये बहुजनाचा मुलगा देऊ शकत नाही त्यावेळेला. आमच्यावर शिक्षण उपकर लावा आम्ही देऊ आणि माहिती तंत्रज्ञान हा विषय सक्तीचा करा, त्याचे पैसे आम्ही भरायला तयार आहोत, पण हे राजकारण करू नका भाषेवर. करणीय कार्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे आपल्याला. आणि कृपा करून राजकारण, अर्थकारण, वर्चस्वकारण, जातीकारण
संस्कृतीकरण आणि भाषाकरण यांचा अंतर्गत संबंध आधी नीट समजून घ्या आणि त्याच्यासाठी भाषा विज्ञान फार महत्वाचं आहे. मी जे सगळं काही बोलतोय हे सोशल लिंग्विस्टिक्स आहे, हे सामाजिक भाषा विज्ञान आहे. भाषिक धोरणं जी असतात, मी तर सरकारला सांगितलं की राज्य मराठी विकास संस्था, भाषा सल्लागार समित्या एकही साहित्यिक नका नेमू याच्यावरती. त्यांना काहीच कळत नाही भाषेतलं. साहित्यातलं काही फार कळतं असं नाही, त्यांना तो भाग वेगळा. परंतु ही पूर्णतः भाषा तज्ञांनी करण्याची कामं आहेत. लँग्वेज पॉलिसी, लँग्वेज प्लॅनिंग हा सामाजिक भाषा विज्ञानातला एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. करणीय कार्यामध्ये पहिलं काम हे आहे की आधी आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून साहित्य केंद्रीय शिक्षण जे आहे ते भाषा केंद्रीय 8व्या वर्गापासून करायला सुरुवात केली पाहिजे. भूमिका प्रयत्न जे आहेत आपले ते काय असायला पाहिजेत? पहिले मी म्हटलं त्या पद्धतीने विकासाची आपली अवधारणा जी आहे ती स्थानिक भाषा साहित्य संस्कृतीचा पूर्णतः नाश करणारी ही जी आपण स्वीकारली आहे तिच्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडवावा लागेल. स्मॉल इज ब्युटिफुल, सध्या बिग अँड बोल्ड इज ब्युटिफुल हा बाजाराचा जो प्रचार आहे त्याचे आपण बळी आहोत. काही करत नसताना आपल्या घरामध्ये वस्तूंनी कुठार 365 ड्रेस भरलेले आहेत आपल्या इथे. एकही रोज येत नाही वाटायला, तो वाट पाहतो कधी घडू आपण. एकत्र करण्याचे आहेत, एक एक करण्याचे नाहीये, सुटे सुटे करण्याचे नाहीये, एकाच वेळेला करण्याचे आहेत. भाषिक धोरण, सांस्कृतिक धोरण, महाराष्ट्रातील सांस्कृतिक धोरण आलं. 15 वर्ष झाले आम्ही त्यांच्या नावाने ओरडतोय. अरे अंमलात तर आणा. एक तर तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता ते लादलं तर लादलं. एक नवीन पैसा 15 वर्षामध्ये अंदाजपत्रकात तुम्ही तरतूद करत नाही. तेच तुम्ही आमच्या भाषा धोरणाचं करणार आहात. मग या धोरणाचं करायचं काय? मराठी भाषिक समाज हा दक्षिणेतल्या समाजासारखा आपल्या भाषेबद्दल मुळीच अभिमानी नाही. दक्षिणेमध्ये 10 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या भाषांच्या करणीय कार्यामधलं खूप महत्वाचं काम केलं. त्यांनी भाषा विकास प्राधिकरणाचा कायदा केला आणि ती सेमी ज्युडिशियल अर्धन्यायिक यंत्रणा म्हणून उभी केली. आणि आता राजभाषा अधिनियम महाराष्ट्रामध्ये आहे. या राजभाषा अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारजवळ कोणताही स्वतंत्र विभाग नाही. त्याच कलेक्टरला जे 365 दिवस असतात त्या 470 कमिट्या असतात, त्याच्या उरावर इतके कामं टाकलेले असतात की तो काय करणार आहे? जिल्हा मराठी समित्या केलेल्या आहेत. या जिल्हा मराठी भाषा समित्या नाही आहेत, त्या पुन्हा साहित्य संमेलन करणाऱ्या समित्या झालेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी संमेलन, उत्सव, लाभ, पारितोषिक, टाळ्या, स्मृतिचिन्ह, व्यासपीठ याचे आपण इतके भोगते झालेलो आहोत की भाषा ते गुदमरून मरते आहे याच्याशी आपल्याला घेणं देणं उरलेलं नाही. करणीय कार्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्वतःलाही प्रश्न विचारले पाहिजेत. आपण आपल्या साहित्य संस्था किती पातळ्यांवर भाषेचं काम चालतं? शासकीय पातळीवर, सार्वजनिक संस्थात्मक पातळीवर, लोकव्यवहाराच्या पातळीवर. शासकीय पातळीवरती चालणाऱ्या कार्यामध्ये शासनाच्या ज्या संस्था आहेत, शासनाने एक खूप अकरणीय कार्य करण्याचा घाट घातला होता, तो आम्ही उघडून लावला. शासनाचं राज्य मराठी विकास संस्था, राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि भाषा संचालनालय, विश्वकोश मंडळ या सगळ्यांवर महाराष्ट्रातली सगळी 200-250 लोकांची प्रतिभा या संस्था चालवते. सरकारला हे तज्ञ विचारवंत सल्लागार म्हणून नकोच आहेत. त्यांना फेकून देण्यासाठी एक महत्वाचा कट आखला गेला, तो म्हणजे या सगळ्यांचं सरकारी खातेकरण करायचं, याची संचालनालय करायची, संचालक नेमायचे, म्हणजे तज्ञांच्या सल्ल्याची समित्यांची गरज नाही. याच्याबद्दल किती लक्ष असतो आपण? असे खूप श्रीपाद भालचंद्र जोशी पाहिजे. मी खूप वर्ष केली, आयुष्यभर हातधंदा करतोय. पण काय आपली मराठी नियतकालिक म्हणतायत, का नाही जगवू शकत आहे आपण? ती भाषा जगवतात. आपली चांगली नियतकालिक गुदमरून मरतात. आपल्या साहित्य संस्थांची नियतकालिकांच्या 50 आणि 100 प्रती निघत नाहीत. आणि त्या टोळी नावाचा कोणीतरी चांगला शब्द तुम्हीच वापरला मॅडम. टोळ्या आमच्या साहित्य व्यवहारात इतक्या प्रचंड आहेत
आणि आमचा टोळी व्यवहार इतकं समृद्ध आहे की स्मगलरांनी आमच्यापासून शिकावा. इतक्या टोळ्या आहेत एकमेकांच्या पाठी घालवण्याच्या. आमचं पुस्तक जन्माला यायच्या आधी पुरस्कार तयार असतो. इतके तज्ञ आहोत आम्ही. टोळीबाज, संमेलनबाज, टाळ्याबाज, पुरस्कारबाज, स्वार्थबाज झालो होता. याच्यात भाषा म्हणते आमची. त्यामुळे आम्ही इतके व्यक्तिकेंद्रित झालेलो आहोत की करणीय कार्यासाठी एक समूह शक्ती लागते. हे जे सामर्थ्य लागतं चळवळीचं, हे आपल्या जागतिक आर्थिक बहुराष्ट्रीय अर्थव्यवस्थेने आपल्याला व्यक्तिकेंद्रित जीवन देऊन पूर्णपणे आपल्याला एकमेकांबद्दल आदर बाळगण्यापेक्षा, समदृष्टी बाळगण्यापेक्षा वर्चस्वादी दृष्टी बाळगण्याचा विकास जो दिलेला आहे. त्याच्या पलीकडे भाषा जगवायची असेल, भाषा, साहित्य, संस्कृती ही बुद्धाच्या अर्थशास्त्रापासून, इथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असतील असं मी समजतो, शूमाकरचं एक छोटंसं पुस्तक आहे, स्मॉल इज ब्युटिफुल. तो बुद्धाचा अपरिग्रहाचा अर्थशास्त्र मांडतो. जागतिकीकरणाच्या काळामध्ये त्याची किती गरज असली पाहिजे लक्षात घ्या. मी हा मुद्दा वारंवार का मांडतोय, कारण 1970च्या दशकात इंटरकल्चरल कम्युनिकेशन, आंतर सांस्कृतिक संवादाची ज्ञानशाखा जी उदयाला आली, ती कशा करता आली? संस्कृतीचा अभ्यास करायला नाही आली. ती हा अभ्यास करायला आली की आपल्याला जागतिक बाजार जो पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये कोसळायला आला होता भोगाच्या अतिरेकामुळे, त्याच्यासाठी आशिया, ब्राझील, चीन, कोरिया हा नवा बाजार शोधायचा होता. आणि हा जो ओरिएंटल बेल्ट आहे, जपान पासून तर सेमेटिक रिलिजन सुरू होतो, जुडायझम, ख्रिश्चनिटी आणि इस्लाम इथपर्यंतचा, इथे हा सगळा बाजार जर न्यायचा असेल तर त्यांनी त्या ज्ञानशाखेमध्ये सगळ्यात पहिले कशावर संशोधन केलं? ते केलं इथल्या भाषा, साहित्य, संस्कृतीवर, अर्थव्यवस्थेवर नाही केलं. आणि इथल्या लोकांची जी वृत्ती आहे, जी पर्यावरण पूजक आहे, जी स्वभाषा धरून ठेवणारी आहे, जी आपल्या मातृभाषेतून बोलणारी आहे, जी वाणीच्या साहित्यावर पोचली गेलेली आहे आणि जी संत वाङ्मयावरती पोचली गेलेली जीवनवृत्ती आहे, ही सांस्कृतिक आहे, ही भाषिक आहे. आणि हे सगळं समग्र, होलिस्टिक असा जो जीवनाकडे बघण्याचा यांचा पौरात्यांचा दृष्टिकोन आहे. पाश्चात्य दृष्टिकोन हा त्याच्या नेमका मेकॅनिस्टिक व्ह्यू ऑफ लाईफ आहे. आणि आपल्याला पौरात्यांचा संपूर्ण वृत्ती ही मेकॅनिस्टिक करावी लागेल. त्यांचा समग्र दृष्टिकोन बदलावा लागेल. त्यांच्या भाषा, साहित्य, संस्कृती बद्दलचा एक मोठा न्यूनगंड निर्माण करावा लागेल. त्यांच्या भाषांशी, त्यांच्या बोलींशी त्यांची मुळं तोडावी लागतील. आणि मुख्य म्हणजे एक तीळ 5 लोकांनी करवंडून खाण्याची जी त्यागाची आणि सामावून घेण्याची वृत्ती आहे, तिला भोगवृत्तीमध्ये, त्याच्याशिवाय कंझ्युमर कसं तयार होईल? सतत भोग घेत राहण्याची, कशाचाही भोग घेत राहण्याची, भोग घेणं म्हणजेच जीवन असण्याची, आणि त्याच्याकरता प्रचंड वस्तूंचा संचय असण्याची, आणि त्याच्याकरता सगळं काही त्यागून गळे कापूस स्पर्धेत उतरण्याची, त्याच्यामध्ये भाषा, साहित्य, संस्कृतीचा, मृत्यू अपमृत्यू, गावाचा, देशाचा, राज्याचा, माणसाचा काय वाटेल ते असा समाज निर्माण करावा लागेल. आणि तो केला. रजनीशांनी असं म्हटलंय की 10,000 वर्षाच्या धर्माला एक मिशन होतं. सगळ्या धर्मांचं मिळून काय होतं? सद्भावनेवर आधारित समाज निर्माण करणं. सगळे धर्म मिळून जे करू शकले नाही धर्माचे मिशनरीज, 150 वर्षामध्ये फक्त हे संपूर्ण जग एका प्रकारच्या मिशनऱ्यांनी त्यांना पाहिजे तसं करून दाखवलं. त्या मिशनऱ्यांचं नाव आहे, एनीबडी? कोणी सांगू शकतो? त्या मिशनऱ्यांचं नाव आहे मार्केट मिशनरीज. बाजाराचे मिशनरी. त्यांनी 150 वर्षामध्ये हे जग अंतर्बाह्य बदलून दाखवलं. 80 वर्षापूर्वी माझा समाज जो होता तो पूर्ण उलटा करून दाखवला. विकसित भारतामध्ये भारतीय भाषांची भूमिका विकासाच्या धरण्यात जोपर्यंत प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत, आणि आपली धोरणं, भाषिक धोरणं ही आर्थिक विकासाला बांधलेली आहेत. जागतिक बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांची जी धोरणं आहेत त्या धोरणांवर आपल्या संसदेला आणि विधिमंडळांना फक्त शिक्के मारावे लागतात. आणि त्यांची धोरणं अशी आहेत
की अँथ्रोपॉलॉजी, हिस्ट्री, लँग्वेज, लिटरेचर हे काही शिकवण्याची तशी गरजच नाहीये. काय शिकवण्याची गरज आहे? बाजाराला ज्या वस्तूंचं उत्पादन करण्याचं आहे त्यासाठीची लागणारी प्रौद्योगिकी, इंजिनिअरिंग आणि वस्तू विकण्यासाठी म्हणून सगळ्या जगभर ती वाचता येईल अशी एकच भाषा पाहिजे, तिचं नाव आहे इंग्रजी. भारतीय भाषा नव्हे, जगातल्या इंग्रजी ही खुद्द इंग्रजीची बळी आहे. 3000 शब्दांची फक्त बेसिक इंग्रजी बहुराष्ट्रीय कंपनी आणि मार्केट मागताय. खुद्द इंग्रजी म्हणते. जगातल्या 6000 भाषांपैकी युनेस्कोचा अहवाल आहे की येत्या शतकाच्या हार्डली 70-75 वर्ष राहिली आहेत, येत्या शतकाच्या अखेरपर्यंत 3000 भाषा या त्याच्या प्रजातीच नाही संपणार आहेत, स्पीसीजच संपणार आहेत. जशा आपण या विकासाच्या प्रक्रियेमध्ये हजारो जीव, जंतू, कृमी, कीटक, वनस्पती, प्राणी यांच्या संपवल्या, माणसा इतका क्रूर आणि हिंसक असा दुसरा कुठलाच प्राणी नाहीये, जंगलातलं तर मुळीच नाही. या सगळ्याचं नातं जैविक नातं आहे, या सगळ्यांचं भाषेशी, संस्कृतीशी. भाषेतला एक शब्द मेला की संस्कृती मरते. कारण शब्द हा संस्कृती घेऊन येतो. शब्द, भाषा ही संस्कृतीची प्रॉडक्ट आहे, निर्मिती आहे. संस्कृती निर्माण करते भाषा. त्यामुळे करण्यासारखी जी कामं आहेत, मी तर अभिनंदन करतो भारतीय भाषा संमेलनाचं आणि या समितीचं की त्यांनी माझ्यासारख्यांना बोलण्याच्या देशभर इतक्या अनंत संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हे विषय लोकांपर्यंत पोचते करण्याचा, जे पाठ्यक्रमातून, अभ्यासक्रमातून, शिक्षणक्रमातून आजपर्यंत आले नाही, पुढे येऊ शकण्याची शक्यता नाही. हे जे अनौपचारिक शिक्षण आहे भारतीय भाषा समितीच्या निमित्ताने भाषेबद्दलचं होणारं, भाषा विज्ञानाबद्दलचं होणारं, संस्कृतीबद्दलचं होणारं, हे खूप मोलाचं आणि महत्वाचं कार्य आहे. मला असं वाटतं की 10 मिनिटामध्ये हे आटोपतो, कारण बोलण्यासारखं खूप आहे. आणि समिती स्थापन केली. आमचे विद्वान लोक असं म्हणाले की आपली संपूर्ण संस्थाच भाषेची आहे. मूर्खांना म्हटलं भाषेची नाही आहे तुमची. तुम्ही कवी संमेलन घेता, कथाकथन करता, गाणी बजावणे करता, करमणूक करता, जोकरगिरी करता, भाषेबद्दल काय करता? तुमच्या घटनेत काय लिहिलंय ते वाचा, काढून एकदा. त्यातली किती कामं झाली, मी तर कितीदा म्हटलेलं आहे की आमच्या घटना काढा, त्या वाचा आणि आम्हाला फोडून काढा चापकाने. आम्ही नालायक, आम्हाला हाकला, तुम्ही या चालवा. कोणी करत नाही. भाषेचं, भाषा आणि संस्कृतीचं साहित्य संस्था विभागीय काळीचंही काम करत नाही. काळीचे कशाला पाहिजे आम्हाला? का जाब विचारत नाही आम्ही? साधी मराठी भाषा संवर्धन समिती नितीन गडकरी, अनिल देशमुखच्या हाताने उद्घाटन केलं. आमच्याच लोकांनी बंद पाडली, आमच्याच साहित्य संघातल्याच. मी नावही सांगितलं, वेळ पडेल नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. अशी कितीतरी गोष्टी अशा आहेत आणि आम्ही कितीतरी कामं अशी केलेली आहेत. त्या मॅडम मला तेच म्हणाले की तुम्ही आयुष्यभर करणीय कार्य जे करता आहात, 55 वर्षी मी हेच करतोय. आम्ही जिल्हा पहिल्यांदा भाषा साहित्य संस्कृती संमेलन सुरू करायला लावलं. मीच पहिला अध्यक्ष होतो. आपण साहित्य संमेलन घेतो, भाषा संमेलन घेत नाही, संस्कृती संमेलन घेत नाही. का? कारण त्याच्यावरती गांभीर्याने बोलावं लागतं. बोलण्यासाठी वाचावं लागतं, वाचण्यासाठी पेशन्स लागतो आणि बोलण्यासाठी अभ्यास लागतो. आणि अभ्यास करण्याची मेंदूची आपली सवय माध्यमांच्या 24/7 जगामध्ये पूर्णतः संपलेली आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि गुगल तर्कशास्त्र जे देईल ते आपलं ज्ञान आहे. मूळ ग्रंथांपर्यंत, भाषेच्या मूळ स्वरूपापर्यंत जाणंच आपण बंद करून टाकलेलं आहे. आपली मराठी वाङ्मय मंडळ, आम्ही तर GR काढून शासनाकडून प्रत्येक महाविद्यालयात मी महामंडळाचा अध्यक्ष असताना सक्तीचं करून घेतलं. हे फारच सोपं काम असल्यामुळे, एकही पैसा खर्च नसल्यामुळे ताबडतोब शासनाने ते करून टाकलं. सगळ्यांना फटाफट पत्र पाठवून टाकले विद्यापीठांना, महाविद्यालयांना. आणि त्याच्यात हे लिहून टाकलं की हे जे काही तुम्ही कराल ते यांना रिपोर्ट करा. एक सोलापूर विद्यापीठचं सोडलं तर कोणीही काहीही काम केलं नाही. करणीय कार्यामध्ये आपल्याला इतकी कामं करण्यासारखी आहेत. मी 69 साली BA झालो. पाहिजे कॉमर्सला मराठी कशाला पाहिजे, विज्ञानात मराठी कशाला पाहिजे? अरे तू विचार कोणत्या
भाषेत करतो. तू काय स्पेस सायन्स शिक, विमान विद्या शिक, इंजिनिअरिंग शिक, टेक्नॉलॉजी काय वाटेल ते शिक. तुझं विचार करण्याचं मेंदूचं माध्यम काय आहे ते मातृभाषा आहे. ज्या भाषेत माणूस कचकचून शिवी देऊ शकतो ती त्याची खरी भाषा, ती त्याच्या अभिव्यक्तीची भाषा, ती त्याच्या कल्पना सामर्थ्याची भाषा, ती त्याची समृद्ध अशी भाषा. आपण तीच ठेचून टाकलेली आहे. राष्ट्राला गुलाम करायचं असेल तर काहीच करावं लागत नाही. त्याच्या भाषिक माध्यमामधून त्याचं शिक्षण बंद करून टाका आणि केवळ इंग्रजी माध्यम हीच ज्ञानाची आणि विकासाची भाषा हा प्रचार करा. आपोआप राष्ट्र गुलाम होतं, जे झालेलं आहे. याला लिंग्विस्टिक्स मध्ये इंग्रजीचा आधी इम्पिरियलिझम म्हणत असत, आता इंग्रजीचा वंशवाद म्हणतात, रेसिझम म्हणतात. लिंग्विस्टिक इम्पिरियलिझम नावाची फिलिप्सची 2 पुस्तकं आहेत, खंड 2 आहेत, पण आता त्याला लिंग्विस्टिक रेसिझम म्हणतात. आणि सगळ्या जगातल्या भाषा इंग्रजीच्या वंशवादाच्या बळी आहेत सारख्याच. आणि त्यातल्या त्यात आपल्यासारखी राष्ट्र जी ब्रिटिश कॉलनीज होती त्यांना इंग्रजीचं अधिक कौतुक आहे, कारण आपले हितसंबंध त्यात गुंतलेले आहे. त्या तुलनेने आफ्रिका, लॅटिन अमेरिका म्हणजे स्पॅनिश आणि पोर्तुगीज, फ्रेंच वसाहती जिथे होत्या तिथले लेखक हे मातृभाषेशिवाय कशातही लिहित नाहीत. तुम्हाला गरज असेल तर अनुवादित करा. दक्षिणेत ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या भाषांना 10वी पर्यंत सक्तीचे कायदे केले. 10 वर्ष लागले आम्हाला 10वी पर्यंत मराठी हा विषय सक्तीचा करून घेण्यासाठी. आणि तो सुद्धा या सरकारने कोरोनाचं कारण देऊन सीबीएसई बोर्डामध्ये 3 वर्षासाठी तो कायदा स्थगित करून टाकला. काय करणार तुम्ही भाषेचं? आम्ही 12वी पर्यंत मराठी सक्तीची करा म्हणतोय आणि 5वी पर्यंत भारतीय भाषा हा विषय आपल्या राज्यात मराठी. गुजरातचे ज्ञानपीठ विजेते रघुवीर चौधरी यांना मी बोर्डाला उद्घाटनाला बोलवतो संमेलनाला. ते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडेच्या उपस्थितीत म्हणाले होते की सुन लीजिए मंत्री महोदय, श्रीपाद जोशी और मैं मिलकर पूरे देश भर मूवमेंट चला रहे हैं कि 12वीं तक भारतीय भाषा हर राज्य की जो है वो कंपल्सरी होनी चाहिए. टाळ्या वाजवल्या देवेंद्र फडणवीसांनी, विनोद तावडेंनी आश्वासन दिली आम्हाला. कायदा केला नाही त्यांनी. कायदा करण्यासाठी आझाद मैदानावर 1000 लोक न्यावे लागले आणि नंतरच्या आलेल्या सरकारने 10वी पर्यंत सक्तीचा कायदा केला. खूप काम आहे करण्यासारखं. भाषा जपवायची असेल, भाषेमध्ये आपल्या साहित्य संस्थांच्या वर जरा थोडंसं दडपण वाढवा, आपल्या राज्यकर्त्यांवर दडपण. मराठी भाषिक समाजाचं त्याच्या एक आमदार आणि एक खासदार मराठीच्या प्रश्नावर तुम्ही निवडणूक हारत नाही तोपर्यंत मराठीचं काही भलं होत नाही. काहीच भलं होणार नाही. शक्तीच नाही भाषिक समाजामध्ये निर्माण झालेली. भारतीय भाषा म्हणून डॉक्टर राम मनोहर लोहिया एकमेव राजकारणी द्रष्टा पुरुष असा होता की जो एकाच वेळेला संसदेत आणि सडकेवरती भाषेसाठी, भारतीय भाषांच्या प्रतिष्ठेसाठी लढत होता. नेहरूंनी संसदेत प्रश्न विचारला होता, करणीय कार्य खूप महत्वाचं. नेहरूंनी विचारला होता लोहियांना संसदेच्या रेकॉर्डवर आहे कि आप भारतीय भाषाओं में पाठ्यक्रम लाने की बात कह रहे हो, शिक्षा भारतीय भाषाओं में देने की बात कह रहे हो, तो पुस्तक कुठे आहेत अभ्यासक्रमामध्ये शिकवायला मुलांना? विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, इंजिनिअरिंग मध्ये? लोहियांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. लोहिया म्हणाले, पंडित जी सवाल किताबें है की नहीं ये नहीं है. आणि त्यांनी एक करणीय कार्य सांगितलं नेहरूंना. त्यावेळेला 60,000 शिक्षक होते भारतामध्ये सगळे मिळून. लोहिया म्हणाले ये 60,000 लोग जो है इनको 3 महीने की छुट्टी रहती है पुस्तकालय में, तो इनको अपने अपने सब्जेक्ट की एक-एक पाठ्यक्रम की किताब लिखने को दीजिए, 60,000 किताबें आपको मिल जाएगी. सिंपल सोल्यूशन. राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. भाषेची धोरणं ही राजकीय इच्छाशक्तीशी बांधलेली आहे आणि राजकीय इच्छाशक्ती ही आर्थिक विकासाच्या प्रक्रियेशी बांधलेली आहे. आणि हे सगळं संस्कृतीचा नाश, विनाश आणि भाषेच्या नाशाशी बांधलेलं आहे. कार्यशाळा घ्यायच्या असतील तर या विषयांच्या आधी घेतलं पाहिजे. आणि किमान 5 कार्यकर्ते एकेका जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं बोलणारे, समजून घेणारे, अभ्यास करणारे, भाषेकडे या पद्धती.
भाषा हे राजकारणाचं साधन करणारे नको आहेत. भाषा हे सत्ता प्राप्तीसाठी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीपुरतं, सगळ्या महाराष्ट्रातलं भाषेचं राजकारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यापुरतं असतं. कारण त्याच्या पलीकडे मराठीची मतच नाही आहेत, कारण तिचे मराठी मतं अधिक आहेत. हा जो सगळा भाषेचा प्रांत आहे, हा जो सगळा विकासाचा प्रांत आहे, हा जो सगळा भारतीय भाषांनी काय करायला हवं याचा प्रांत आहे, याचा मी एक ढोबळमानाने आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 5 मिनिटं शेवटचे घेतो आणि थांबतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे भाषेचा प्रश्न हा मुळामध्ये दर्जेदार शिक्षण त्या भाषेतून मिळण्याशी संबंधित आहे. बहुजन पालक हा आपल्या मुलांना त्याला इंग्रजी माध्यम पाहिजे आहे म्हणून आम्ही इंग्रजी शाळा काढतो असं सांगणारे राज्यकर्ते, त्या पालकांचं उद्बोधन कोण करेल? आणि त्या पालकाला आपल्या मुलासाठी नमिता धुरीने लोकसत्तेच्या 7 व्हिडिओ केले मुंबईतल्या मराठी शाळांच्या, राजधानीतल्या ज्या पडायला आलेल्या आहेत आणि जीव मुठीत धरून राजधानीतल्या मराठी शाळेतली मुलं कशी तरी शाळेत बसतात आणि चकचकीत इंग्रजी शाळांना सरकारने दिलेल्या परवानग्या गुळगुळीत त्या संपन्नपणे ते 7 व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पहा जरूर युट्यूबवर. 14,000 मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या. आम्ही सतत ओरडतो आहोत. त्याचं समूह शाळाकरण झालं. आमच्या 16 मागण्या ज्या आहेत, आता सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही पत्र लिहिलेली आहेत की हे जे करणीय कार्य आहे मराठीसाठी, हे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्हाला अभिवाचन पाहिजे आहेत. आणि जो पक्ष ते अभिवाचन देणार नाही त्यांना आम्ही मतदान करणार नाही, आवाहन आम्ही करणार आहोत. ती पत्र लिहिली आहे. हे मागच्या वेळेला केलं तेव्हा 2019 मध्ये 3 पक्षांनी मिळून 9 अभिवाचनं पहिल्यांदा देशाच्या इतिहासात भाषेसाठी दिली. ती मिळवली. करणीय कार्य काय काय असू शकतं आणि खूप पायाभूत महत्वाचं काम आहे. खूप दक्ष राहून करण्याचं काम आहे. खूप समर्पित वृत्तीने करण्याचं काम आहे. मला याच्यासाठी शासनाचा मंगेश पाडगावकर पुरस्कार मिळाला पाहिजे हे जर लक्ष समोर ठेवून केलं तर भाषेचं काम न करणाऱ्यांना तो मिळालेला आहे. तो मिळवण्यासाठी भाषेचं काम करण्याची गरज नाही आहे. पुरस्कार मिळवण्यासाठी काम करण्याची गरज नसते. त्याचं वेगळं तंत्र आहे. आमच्याकडे खूप तज्ञ आहेत त्याच्यातले. तुम्ही सांगेल तुम्हाला भेटा मला कन्सल्टन्सीज आहेत त्यांच्याकडे कसे. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्यासाठी जे जे काही केलेलं आहे, भारतीय भाषा संमेलनाच्या या निमित्ताने अत्यंत प्रामाणिकपणे सरकारची काही धोरणं जी आहेत मुळामध्ये ती आपण राबवत नाही आहोत. कारण आपले राजकीय, आर्थिक, वर्चस्ववादाचे, वंशवादाचे, जातीय असे अनेक प्रकारचे हितसंबंध आहेत की ज्याची आपली भाषा आणि आपला परस्परांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे त्याचे बळी आहेत. एक चांगला समाज, एक सभ्य समाज, एक सांस्कृतिक समाज, एक सुसभ्य समाज ही फक्त आणि फक्त भाषा, साहित्य, संस्कृती निर्माण करू शकतं आणि त्यातही स्वभाषा निर्माण करू शकतं, मातृभाषा निर्माण करू शकतं. आणि असा समाज हा राज्याच्या कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेवरचं अंदाजपत्रक प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी करू शकतं. कारण असा समाज हा गुंडांचा नसतो, मंगळसूत्र ओढणाऱ्यांचा नसतो, पाकिट मारणाऱ्यांचा नसतो, लुटमार करणाऱ्यांचा नसतो. भाषेचा संबंध हा असा वेगवेगळ्या पातळ्यांवरती आहे. व्यवहाराची पातळी जी आपल्या कुटुंबापासूनच सुरू होते. मुलं आजकाल वाचतच नाहीस हो. आपल्या तू किती वाचतो? मुलं वाचत नाहीत. तू काय वाचतोय सांग. तू मुलांसमोर कधी पुस्तक घेऊन बसला? तू मुलांसमोर कधी खेळण्यांसारखी पुस्तकं फाडायला टाकली? तू पालक म्हणून काय करतो? तू प्रचंड पैसा आहे म्हणून शाळामध्ये पैसा भरून पोराला सोडून दिलं की तुझी जबाबदारी संपते का पालक म्हणून? तू काय संस्कार करतो घरामध्ये भाषेचं, वाचनाचं मुलावरती? तुझी स्वतःची भाषा काय आहे? तुला भाषा म्हणजे काय आहे ते माहिती आहे का? कारण तू शिकलाच नाही भाषा. पण तू प्रयत्न करतो का शिकण्याचा, शिकवण्याचा? कुटुंबापासून सुरुवात करा. शेजारी, वस्ती, गाव असं करताना पाहिजे एक एक वाढवत. आपले तर नेते माध्यमांनी दांडकं समोर धरलं की सर अभी जरा हिंदी में बोलिए, मग तो म्हणतो सर इंग्लिश में बोलिए.
जरा हे दानकच्या दक्षिणेतल्या लोकांसमोर करा बरं, तो उचलून फेकून मारतो गेले तुम्हाला. तो काय बोलतो तमिळमध्ये, फक्त तुला गरज असेल तर कर ना, तुला पैसे कशाला दिले, नोकरी कशाला दिली आहे तुला. आणि या राज्यामध्ये जर तू येतो आहे, या राज्याची भाषा शिकणं तुझी जबाबदारी नाही. लाज वाटायला पाहिजे माध्यमांना की सर जरा हिंदी में बोलिए, सर जरा इंग्रजी में बोलिए, आणि आपल्या नेत्यांनाही लाज वाटायला पाहिजे. हे त्यांना आधी आपण करणीय कार्य सांगितलं पाहिजे की मराठीत म्हणजे मराठीतच बोल, मराठी भाषेतच बोल, तुझ्याच भाषेत बोल. त्याला गरज असेल तर करेल तो अनुवाद, करेल 4 पैसे खर्च, त्याचे पैसे तू कशाला वाचवतो, करून त्याला तो नफा कमावतो ना, नोटा टाकतो रोज तो माध्यमांवरती. तू का उपकृत करतो त्याला, कारण तुझा थोबाड रोज दिसलं पाहिजे 24 तास त्या माध्यमामध्ये. कोणाला मूर्ख बनवता तुम्ही, कोणाला उपकृत करता तुम्ही. तुम्ही भाषेला उपकृत नाही करत आहे, तुम्ही आपली सत्ता टिकवणाऱ्या साधनांना उपकृत करताय. त्याची आमची भाषा बोलली आहे. ही जी छोटी छोटी पण खूप मोठी मोठी कामं आहेत. भाषा, आपल्या भाषेचा उपयोग करणे याचा अर्थ परभाषेचा द्वेष करणं नव्हे. जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करू शकतो तोच इतर भाषा. एकदा तुमची मातृभाषा जर तुम्हाला खरोखर नीट येत असेल तर जगातली कुठलीही भाषा केवळ 90 दिवसात शिकता येते. हे भाषा वैज्ञानिक सत्य आहे आणि ते दुसऱ्या महायुद्धापासून सिद्ध झालेलं आहे. फक्त 90 दिवस लागतात. विनोबांना 11 भाषा आपोआप नव्हती येत, नरसिंहराव 9 भाषा आपोआप नसता येत. मला लाज वाटते की मला 3च भाषा येतात फक्त. भाषा कोणती मजबूत असेल तर त्याच्यावर तुम्ही बॉडी कोणती भरता ना, कोणत्या भाषेची. तुमचा चेसिसच इतका कमकुवत आहे. भारतीय भाषांचं जतन संवर्धन का करायचं, कारण माणूस विचार हा फक्त आणि फक्त मातृभाषेत करतो. मी इंग्रजीत कविता लिहू शकत नाही. मला जर कोणी इंग्रजीत बास्टर्ड म्हटलं तर मला असं काहीतरी सन्मान झाल्यासारखं वाटलं. वा वा काय छान म्हटलं ना आपल्याला, बास्टर्ड म्हटलं. जरा मराठीमध्ये भ पासून म्हणता बरं, पायाची चप्पल काढतो की हे भाषेचं म्हणून कळतच नाही मला बास्टर्ड म्हणजे काय. पण भकार मकारामध्ये बोलून ती शिवी त्यांचं, कारण ती माझी मातृभाषा म्हणून मला कळते. आणि शिवी ही तर माणसाची एक सर्वोच्च अभिव्यक्ती, सर्वोच्च आणि प्रामाणिक अभिव्यक्ती आहे. प्रामाणिक अभिव्यक्ती, काही सांगावं लागत नाही त्याला. राग आला, संताप आला, त्याचं किती मोठा त्यावेळेला किती असते. म्हणून म्हटलं मगाशी मी की ज्या भाषेत कचकचून शिवी देता येऊ शकेल ती भाषा जतन केली पाहिजे स्वतःची. देऊन दाखवा मला इंग्रजीत शिवी. इंग्रजी उच्च विद्या विभूषितांनी सुद्धा इंग्रजीत कचकचून, पुस्तकी शिवी नको, शिवी ही कचकचूनच पाहिजे, तरच ती शिवी आहे. खूप लहान सहान गोष्टी आहेत भाषेशी संबंधित, पण त्या प्रचंड मोठ्या आहेत. लोकव्यवहाराच्या पातळीवरती. म्हणून लोकभूषा, लोक आहार, लोकभाषा आणि लोकभवन म्हणजे स्थानिक आर्किटेक्चर, स्थानिक भाषा, स्थानिक आहार. आता खाद्य संस्कृतीचं महत्व आपल्याला पटायला लागलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती आता आपण स्थानिक खाद्य संस्कृतीचा प्रचार करायला लागलेलो आहोत. अजूनही आपण उरलेल्या 3 गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष आहे. लोकभाषेकडे प्रचंड दुर्लक्ष आहे. आणि या सगळ्या व्यवहारामध्ये आपण बोलताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होते की शुद्ध भाषा, प्रमाण भाषा करता करता बोली भाषांकडे आपलं प्रचंड दुर्लक्ष आहे. बोलींचा विकास कोण करेल, बोलींचं जतन कोण करेल. बोली या प्रमाण भाषेला जिवंत ठेवणाऱ्या, संजीवनी पुरवणाऱ्या इरफान हबीबचं इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये एक अप्रतिम लेख होता की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतंय की आता काहीच चेंज होणार नाहीये, काहीच परिवर्तन होणार नाहीये आणि कुंठितावस्थेत तुम्ही आलेलात, तो अर्थात तथाकथित पुरोगाम्यांना उद्देशून होता. ज्यावेळेला तुम्हाला, आणि हे ग्रामचीचं सुद्धा म्हणणं आहे, त्यावेळेला तुम्ही काय करा, तुम्ही आपल्या संस्कृतीकडे परत जा. गो टू युअर रूट्स अँड यू विल फाइंड द एनर्जी टू रिजनरेट यू. हा जगातला सगळ्यात महत्वाचा मार्क्सिस्ट सांगतोय.
हा कोणताही संत नाही सांगत आहे. आणि ग्रांची सुद्धा हे सांगतो की सर्वहारा वर्ग हा सर्व कधीच हारलेला नसतो. त्याच्याजवळ त्याची भाषा, त्याचं साहित्य, त्याची संस्कृती असते आणि तेच त्याचं राजकारण असतं. राजकारण, भाषा, राजकारण आणि संस्कृती या वेगळ्या करता येत नाही. त्यामुळे स्थानिक भाषा, त्यांचं जतन, संवर्धन, जे आपण मराठीबद्दल बोलतोय तेच सगळ्या भारतीय भाषांना लागू आहे आणि तेच जगातल्या सगळ्या भाषांना आज लागू आहे. कारण सगळ्या भाषा एकाच भाषेच्या वंशवादाच्या बळी आहेत. अमेरिकेचा प्रेसिडेंट होता ट्रूमन आणि ॲटम बॉम्बची निर्मिती ज्याने केली तो जो वन्नेवर बुश नावाचा इंजिनियर होता, अमेरिकेच्या त्या प्रोजेक्टचा इन्चार्ज, त्याने त्यावेळेला एक कल्पना मांडली होती की ब्रिटनचा सूर्य आता मावळतोय आणि अमेरिकेला आता त्याची जागा व्यापण्याची प्रचंड संधी आहे. त्याकरता काय करावं लागेल? त्याकरता अमेरिकेला एक सिद्धांत स्वीकारावा लागेल जो आज सगळ्या जगातल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी स्वीकारलेला आहे. तो असा की राज्यकर्ते, व्यापारी, शास्त्रज्ञ आणि सैन्य यांची युती घडवावी लागेल. राज्यकर्ते, व्यापारी, शास्त्रज्ञ आणि सैन्य म्हणून पहा तुम्ही की विज्ञान हे पूर्णपणे राज्यकर्त्यांच्याच वर्चस्वाखाली नेहमी वापरलं जातं आणि यांची आज जगाची जी युती झाली त्याचीच आहे. राज्यकर्ते, व्यापारी, शास्त्रज्ञ आणि सैन्य एकीकडे आणि संपूर्ण जगातली प्रजा एकीकडे. ट्रूमनचं जे मी मगाशी नाव घेतलं, ट्रूमन त्यावेळेला असं म्हणाला होता की उद्या अमेरिका ही सगळ्या जगाची नियंत्रक शक्ती होणार आहे, आर्थिक शक्ती होणार आहे. तर त्याकरता अमेरिकन मूल्य आणि इंग्रजी भाषा ही संपूर्ण जगामध्ये कशी पसरेल याचा प्रयत्न केला पाहिजे. ब्रिटिश कौन्सिल ही त्याच्याकरता स्थापन झालेली संस्था आहे. त्यांनी आपल्या अहवालात 7 वर्षापूर्वी वार्षिक अहवालात असं म्हटलेलं आहे की क्रूड ऑइल इज नो मोर द ब्लॅक गोल्ड फॉर ब्रिटन. मग कच्च्या तेलाच्या जागी काळं सोनं ब्रिटनसाठी कोणतं आहे? तर इट इज द इंग्लिश लँग्वेज, ELT, इंग्लिश लँग्वेज टीचिंग बिझनेस अँड इंडस्ट्री विच इज द गोल्ड फॉर ब्रिटन. हे ब्रिटिश कौन्सिलचं उद्दिष्ट. आपल्या भाषा, आपलं साहित्य, आपली संस्कृती याच्या मुळावरती असलेली ही सगळी जी प्रक्रिया आहे, ही विकासाची प्रक्रिया आहे. या विकासाच्या प्रक्रियेमध्ये भारतीय भाषांची भूमिका आणि त्याच्यासाठी आपल्याला करायचे असलेले प्रयत्न, त्याचं स्वरूप मला तासभरात जेवढं काही आपल्यासमोर विशद करता येईल तेवढं मी केलं आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा मी आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. मी याच्यावर अनंत काळ बोलू शकतो. धन्यवाद.